देवाच्या जीवावर दैत्य सोकलेले आहेत, बाजार भरलाय. तसं इथं कुठल्याही प्रकारचं काही नाही. चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकार की. या ठिकाणी मी काल आलो. माझं नाव सिद्धेश्वर तात्याबा आठरे. मी केळवंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून आलो. या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिलं दत्त दर्शन घेतलं. दत्त महाराजांचं औदुंबराला प्रदक्षिणा मारली आणि इथं आल्याच्या नंतर म्हटलो, गुरुदत्त महाराज यश द्या आम्हाला. इथं आल्याच्या नंतर इथं आलो, चौकशी केली, नंबरला उभा राहिलो. आम्हाला सांगितलं होतं पावती घ्यावं लागते, नंबर घ्यावा लागतो, नंबरला उभा राहावं लागतं. पण तसं काय एवढं काही फसवगिरीचं कुठलं इथं साधन नाही. असं आहे, जानतेने गुरु भजिजे तेनेचे कृत कार्य केजे, मूळ सिंचनी सहज शाखा पल्लवशन तुझी. ज्ञानेश्वर महाराजांची उवी आहे. ह्या उवीप्रमाणे इथं जाणकार माणूस असला तर त्याला 100% अनुभव येईल. आणि अनुभव आल्याच्या नंतर तो 4 लोकांना यशस्वीरित्या सांगू शकतो की मी ह्या ठिकाणी गेलो, मला ह्या ठिकाणी एकदम असा 100% रिझल्ट आला. काल मी एक समस्या घेऊन आलो. मी म्हणजे मला 7 बहिणी, मी एक कुलता एक आई वडिलांना, 10-20 एकर जमीन. पण माझं काही लग्न जमत नव्हतं. एक 8-15 दिवसापूर्वी पाहुणे येऊन गेले. हा नाही 15 दिवसाचा कालावधी गेला. काल इथं आलो, महादेवाचं दर्शन घेतलं. इथं प्राणांगणात बसलो, इथं दर्शन घेतलं आणि 10-20 मिनिटामध्ये त्यांचा फोन आला. एक 5:30-6च्या दरम्यान. ते म्हटले तुम्ही आता या. म्हणजे जामखेड तालुक्यातले मधले पाहुणे आलते. ते पाहुणे पोहून गेले. पण हा नाही असं साधारणतः माझ्या आयुष्यात 17 ते 18 वर्षापासून हीच प्रक्रिया चालू आहे. पण इथं आल्याच्या नंतर व्यवस्थित स्वच्छता आणि मनाला जी उत्सुकता आली ती इतकी आनंदित आली आणि प्रफुल्लित आली. मी बऱ्याच ठिकाणी देवदेवतेला जाणारा माणूस आहे, पण इथल्या इतकी स्वच्छता आणि इथल्या इतकं प्रामाणिक कर्मचारी मोजके आहेत, पण जिथल्या तिथे व्यवस्थित कामकाज करतात. कुणाकून अतिरिक्त पैसे घेत नाहीत. काल इथं एक कॉलेजमधला मुलगा होता, त्यांनी निवेदन दिलं व इथं तुम्ही कशा पद्धतीने आलात, कशा पद्धतीने काय करणार आहेत, काय कसं सगळं व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं. सध्या बाजार भरलेला आहे. देवाच्या जीवावर दैत्य सोकलेले आहेत, बाजार भरला आहे. तसं इथं कुठल्याही प्रकारचं काही नाही. आपण येतो, आपण एखाद्या पाहुण्याची तर गेलोच, नंतर तिथं संडासची सुविधा असती नसती, बाटली भरून जावं लागतं कुठंतरी, काहीतरी अनेक गोष्टी आहेत. पण इथं एकदम म्हणजे आलिशान VIP कक्षेमध्ये गेल्यासारखं भारी वाटलं. आणि मला तर वाटतंय असं सांगितलं ज्ञानेश्वर महाराज, आपुले सर्वस्वी द्याल मग येती सोडून याल. त्या न्यायाप्रमाणे खरोखर या ठिकाणी गुरु महाराजाचा प्रसाद आपल्याला लाभणार. फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे. आणि विश्वास माणसाने ह्या कलियुगामध्ये अंधश्रद्धेवर नाही तर श्रद्धेने ठेवा. आणि जी जिज्ञासा सांगितली त्या जिज्ञासेप्रमाणे आपण जीवनामध्ये आपल्या वावरावं. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हरी. रामकृष्ण हरी.